स्वावलंबी सर्टिफिकेट इश्यू करण्याचं, प्रमाणपत्र जाहीर करण्याचं जे करतात आणि दुसरीकडे बंजारा समाजाला त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं। आज आम्ही जालना जाम केलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की हा बंजारा समाज एका राज्यात नाही तर 28 राज्यामध्ये वेगवेगळ्या वर्गामध्ये वेगवेगळ्या नावाने वर्गलेला आहे। हा जर एकवटला तर दिल्लीचं रामलीला मैदान देखील दौडून निघेल आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हा बंजारा समाज दिल्ली सोडणार नाही, हे पण मी या ठिकाणी राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो। हा जी येणाऱ्या 1 महिन्यात जर लागू करण्यात आला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये बंजारा समाज तुम्हाला दाखवून देईल की एकही तुमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही आणि निवडून येऊ देणार नाही, असं या ठिकाणी मी बंजारा समाजाच्या वतीने जाहीर करतो। कारण की तुम्हारा अंत भी तकरा देखे और एक मर्यादा था मारी याडी लेना से ड्रेस है बात आमेलीच ये वेळा तो आपण घरे कमी बाई बापडी आमेलीच 50% लोक आता था दूसरी वेळा आपण 100% लोक जर हो गए तो इस जालना जिल्हा लोग काही ये भी बात तुम ध्यान में रखो। मी इथल्या राजकारण्यांना सांगू इच्छितो, हात जर भगवावाद मुंबईला गेला तर मुंबईची काय अवस्था होईल याकडे मी लक्ष द्या आणि तात्काळ हा गॅजेट पांढरा वादळ जर मुंबईला धडकला तर एसटीचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हे पण या ठिकाणी मी आवर्जून सांगतो। सेना जे आता आहे शेर धन्यवाद, जय गौर जय सर। सुरेश पवार खोकड साहजी उद्योगपती मुंबई, 1 मिनिट फक्त घोषणा देता बंद कर दो। सेना जय सेवालाल, सेवालाल आपल्या जोरीने बोलायचं। मुख्यमंत्री साहेब सेवालाल आवाजांचा जय सेवालाल, जय सेवालाल। आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। सगळेजण बोलले, मी जास्त वेळ घेत नाही, फक्त मला एवढं सांगायचं या सरकारला आतापर्यंत बंजारा समाजाचे 2 जण बळी गेले, आरक्षण का देत नाही, अजून किती जणांचे बळी जायची वाट बघता। त्याच्यामुळं सर्व बंजारा भाऊ माझे एवढं संख्येनं आले म्हणजे एकच वाक्याचं हाई वाचं वर बांधे मांडीचं पण वर बांधे भांगवळ वायो माझी सत्ता लोकांनी संपर्क जय सेवाला। देवेंद्र प्रकाश चव्हाण गीत सादर केले करो। जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल। ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में यारो पछताएगा जब पंजरे से पिंची निकल जाएगा, तब तू हाथ मलता ही रह जाएगा। तेरा मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा, 2 दिन का है जीवन तेरा, क्या फिरने तेरा क्या फिर मेरा। ओ क्या तू लेके आया था क्या तू लेके जाएगा, बाद में यारो पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, तब तू हाथ मलता ही रह जाएगा। जैसा किया कर्म तू वैसा ही फल पाएगा, बाद में यारो पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, तब तू खाली हाथ मलता ही रह जाएगा। प्रभु की नजर से तू नहीं बच पाएगा, क्या आएगा बुढ़ापा तो धर धर कापेगा, बाद में यारो पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, तब तू हाथ मलता ही रह जाएगा। एम्बुलन्स अडकले सरकार
महानगर अध्यक्ष तथा जालन्याचे माजी आमदार कैलासशेठ गोरंट्याल यांनी आपल्या बंजारा समाजाच्या या आदिवासीच्या मागण्यासाठी मोर्चाला पाटील त्यांचं अभिनंदन. विजय भाऊ नाईक. बोलो सेवालाल महाराज की. असं कसं देत नाही. लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करा. येथे जमलेल्या सर्व माझ्या तमाम बंजारा बांधवांचं अभिनंदन. माझ्या बंधू आणि भगिनीनो, तुम्हाला माहित आहे हा गौर बंजारा समाज इसवी पूर्व 8,500 वर्षापूर्वी हा समाज या देशामध्ये राहतोय. म्हणून आमचा समाज जो आज आदिवासी आरक्षणासाठी जो रस्त्यावरती उतरलेला आहे, या सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा. आज विनंती आहे 50 वर्षापासून काँग्रेस असेल, 50 वर्षापासून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, आमचं 70 वर्षापासून या गौर बंजारा समाजाचं सर्व पक्षवाल्यांनी वापर केलंय. कोणत्याच पक्षवाल्याने आमच्यासाठी काम केलं नाहीये. म्हणून जो आमच्यासाठी लढेल आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू. मग तो काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, हे सगळे पार्टी पक्षवाले एकाच माळ्याचे मणी आहात. तुम्ही विचार करा, 50 वर्षापासून आमचे धर्मगुरू रामराव महाराज देखील कित्येकदा दिल्लीमध्ये गेले, तेव्हा देखील काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार होतं, आता मी बीजेपीचं सरकार आहे. तुम्हाला विनंती आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तुम्हाला आम्ही आमच्या गौर बंजारा समाजातून विनंती करतो,